त्यातले सिद्धांत असतील त्याच्या पद्धतीने आपल्याला सोपं करून सांगतात, किंवा आपल्या डेली लाईफमध्ये जी काही उदाहरणं आपल्याला दिसतात, जे अनुभव दिसतात, जे प्रत्यक्ष प्रसंग आपल्या अवतीभोवती असतात, त्याच्याशी ते या सगळ्या गोष्टी अतिशय छान पद्धतीने कोरिलेट करतात. आणि म्हणून मी ऐकण्यासाठी छान वाटतं आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं. आणि म्हणून असं मानसशास्त्र शिकवणारा माणूस आपल्या टीममध्ये आहे. त्याच्याकडून सर आपल्याला पीच शिकता येतं, सोडून जाऊ ऐकता देत येतं. नाहीत. तुम्हाला बरोबर त्याच्यावर खेळू देणार. मग हीच गंमत आहे खरी. आणि म्हणून मी रात्री 10 वाजले तरी मी सरांसोबत ऐकत असतो, मी बघत असतो. आणि मग वाट बघतो, 20 मिनिटं झाले मी वाट बघितली पण डिस्टर्ब नाही केलं. सरांना वाटलं मी आलोच नाही, हरकत नाही, चलो. पुनश्च हरिओम. आपल्या मराठी व्याकरणाच्या उजळणीला प्रेमाने बाहेर जा. प्रेमाने. हम्म. माझं व्याख्यान सुरू झालंय, पटकन. हा. आपण मराठी व्याकरणाची उजळणी आज करणार आहोत. मराठी व्याकरणातल्या ज्या काही संकल्पना आपण समजून घेतल्या, त्यांची चर्चा केली, त्या संकल्पनांच्या आधारावर येऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांबद्दल आपण बोललो. आणि एकूणच मराठी व्याकरणाकडे आपल्याला त्यातली सुलभता लक्षात यावी, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा रिवाईज व्हाव्या, त्या हेतून आपण अनेक व्याख्यानं घेतली. पण आजचं व्याख्यान हे आपलं त्या सगळ्या व्याख्यानांचा परिपाक असेल, त्याचा सारांश असेल, त्याची उजळणी असेल, आणि त्या गोष्टी पुन्हा एकदा रिवाईज करण्याचा हा प्रयत्न असेल. आवाज येतोय माझा सगळ्यांना? यस. सर येतोय. स्टुडंट. येतोय सर. हो चलो, सर, लेट येतोय. स्टार्ट. स्क्रीन शेअर करतोय. सर प्लीज अलाव मी. तय्यब सर, स्क्रीन शेअरिंगला अलाउड करा. टीव्हीचा आवाज कमी करा रे. ओके, आपण ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती, किंवा जे जे टॉपिक घेतले होते, त्या टॉपिक्सला स्पर्श करणं आणि त्या टॉपिक संदर्भातल्या काही शंका असतील तर त्यांचं निवारण करणं, हा आपला आजचा हेतू आहे. तर आपण एक टॉपिक घेतला होता की उपसंयुक्त शब्द, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विलोम शब्द, शब्दरचना, संधी, समास आणि त्रुटी शोधन, हे सगळं काय आहे. या सगळ्या संकल्पना आपण चर्चात्मकरित्या समजून घेतल्या होत्या. आणि त्याबद्दलची आपण सांगोपांग चर्चा करून त्याबद्दलच्या प्रश्नांबद्दलही आपण बोललो होतो. आता ह्या गोष्टी आपण अगदी सोप्या वाटतात. आपण काय म्हणलं, काय म्हणी म्हणजे काय, वाक्य काय, सोपं आहे. समानार्थी काय, विलोम काय, शब्दरचना सोपं आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण थेरॉटिकली या गोष्टी बघायला जातो, किंवा त्याची उत्तर संभ्रमित करणाऱ्या प्रश्नांच्या वेळी त्याची त्या उत्तर शोधायला प्रश्नांच्या जातो, वेळी त्याची ती उत्तरं शोधणं आपल्यासाठी थोडस कसरतीचं काम असतं. आणि म्हणून त्या गोष्टी पुन्हा आपण घेतोय. तर थोडक्यात आपण जे दररोजचं आपलं बोलणं असतं, जो संवाद असतो, जे संभाषण असतं, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरत असतो, म्हणी वापरत असतो, वाक्प्रचार वापरत असतो. त्या प्रादेशिक भाषेची तिथे गंमत असते, तिथे सौंदर्य असतं, तिथे नजाकत असते. आणि तिथल्या त्या वाक्प्रचारानुसार त्याचे अर्थ आणि त्याच्यानुसार त्याच्या पाठीमागचा परीघ देखील बदलत असतो. तर या सगळ्या घटकांचा आपण आज अभ्यास इथे करणार आहोत. तर उपसंयुक्त शब्द म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या नवीन शब्दाला काय म्हणतो आपण? उपसंयुक्तिक शब्द. तर रेल्वे हा वेगळा शब्द आहे आणि गाडी हा वेगळा शब्द आहे. रेल्वे, गाडी. सूर्य वेगळा शब्द आहे आणि किरण वेगळा शब्द आहे, सूर्य किरण. जल आणि आशय, जलाशय. अशा प्रकारे आपण या शब्दाची उकल केली होती. आणि आता याच्यावरून आपण आणखी काही शब्दांचे सरावही केला होता. त्यापैकी होतं पाणी, पाणपोई, पाणीपुरी किंवा पाण्याची टाकी, किंवा पानचट हा शब्द देखील आपण तिथे वापरू शकतो. मंत्रालय पण येतं ना सर? हा,
मंत्रालय. हा, मग येऊ सर शकतं, पाणीदार येऊ उपसंयुक्तला शकतं. आता आपण सर पाणी शब्दावर बोलत होतो, की पाणीदार हा शब्द देखील तिथे येऊ शकतो. असे आणखी शब्द सांगता येतील आपल्याला? सर उपसंयुक्त शब्द उपसंयुक्तलाच म्हणजे उपसर्ग म्हणतात का? नाही, उपसर्ग वेगळा आहे. पाणी टंचाई. सर पाणी ऐका टंचाई. ऐका, पाणी जसं आपण म्हणालो की पाणीदार आहे की नाही, जाळी, जाळीदार, आलं का लक्षात? झुपकेदार. झुपका आणि दार, झुपकेदार, बहारदार, रंगतदार, आलं लक्षात? सर हे मजेदार. प्रत्यय घटित झाले ना सर? हा, हे प्रत्यय घटित झाले ना सर? दार शब्द लागला ना, त्याला जोडून आलाय. हा, मग आता दोन पेक्षा इथं फक्त नुसता नुसता दारचा विषय नाहीये, दोन वेगळे शब्द आलेत. गाडी शब्दाचा अर्थ वेगळा आहे की नाही, रेल्वे शब्दाचा अर्थ वेगळा आहे की नाही, पण दोन्ही एकत्र आले, रेल्वे गाडी झाली. आलं का लक्षात? आता म्हणींची पण आपण किती म्हणी तुम्हाला विचारल्या, किंवा मी किती म्हणी तुम्हाला सांगितल्या आणि आपण चर्चा केली. आधी तिथं माती, नाचता येईना अंगण वाकडं, अं, किंवा धरण उशाला घर कोरड घशाला, अतिशहाणा बैल कायमा. त्याचा बैल रिकामा, लेकी मध्ये दिली सुने दिसणे लागे, वाक्यप्रचारात. नाचता येईना अंगण वाकडे, काखेत कळसा गावाला वळसा. गावाला वळसा, केसात गजरा गावभर नजरा, आहे ते तो बिळात नागोबा. शांताबाई हाती नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. एक ना आळा. अनेक म्हणींची आपण चर्चा केली, त्या वाक्यात कशा वापरायच्या याबद्दलही आपण वापव केलेला आहे. ओके, आता वाक्प्रचार म्हणजे काय? लाणार. शब्द त्याचा अर्थ वेगळा असतो, म्हणजे शब्दशः बघितलं त्याचा अर्थ वेगळा आहे, पण त्याचा अर्थ वेगळा होतो. भावार्थ आणि शब्दार्थ असं त्याला म्हणूया. आता नाक मुरडणे आहे की नाही, आता नाक मुरडणे म्हणजे काय? नाक वाकडं करतं का माणूस? नाराज होणे, अप्रसन्न होणे. हात टेकणे म्हणजे काय? जाऊन कुणी का कुणासमोर हात टेकत असतं का? नाही सर. शरण गेलाय माणूस, आहे की नाही? किंवा हतबल पान होणे. उतारा करणे. पान उतारा कसा करणार? काय आपण त्यावर पाणी ओततो का आपण त्याच्यावर? आहे की नाही? झाडावर चढवणे, आपण म्हणतो हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय. कुणी चढवतं का कोणाला प्रत्यक्ष हरभऱ्याच्या झाडावर? नाही सर. फुले टाकणे. सर एक डाऊट हम्म, होता. हम्म. हॅलो. नाक बोला, ऐकतोय मी. सर बोला. पेपरला क्वेश्चन पेपरमध्ये म्हणीमध्ये ना सर, हम्म. म्हणीचा अर्थ ओळखा असं पण येऊ शकतो, आणि किंवा म्हणीचा अर्थ दिलेला असेल तर हा. अर्थावरून म्हणी ओळखा असं पण नाही, येऊ शकतं नाही, का? या आशयाची किंवा या अर्थाची म्हण सांगा असं असतं. आलं का लक्षात? किंवा म्हण दिलेली असते आणि त्याचे अर्थ दिलेले असतात. एकूण एकच पडतं ना, म्हणजे अर्थ सांगितलं काय किंवा म्हण सांगितली काय. लक्षात येते का? वाक्प्रचार सांगा, आणखी दोन चार वाक्प्रचार सांगा, नवीन वेगळे जरा. राम म्हणणे. हा, राम म्हणणे. राम म्हणणे, नाक चोंदणे. नाक चोंदणे, नाक दाबणे. आणखी काय? खोड मोडणे, बरोबर आहे की नाही? हात मोडणे. हो. अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार आणि म्हणी आपण आपल्या रोजच्या बोलण्यात आणि वागण्यात वापरत असतो. तर समानार्थी शब्दामध्ये काय? जे शब्द एकमेकांचा शब्द वेगळे आहेत पण त्यांचे अर्थ सारखे आहेत. सूर्याला कुठला आहे? रवी आहे, दिनकर आहे, भास्कर आहे, आदित्य आहे, मित्र आहे, खग आहे. आणखी कुठला आहे? सूर्याची 12 नावं किती लोकांना माहिती आहेत? मित्राय नमः, आदित्याय नमः, रविये नमः, खगये नमः, रवळे नमः. भास्कराय नमः. आणखी काय? दिनकराय नमः. दिनकराय नमः. तर पाण्याला काय? जल, पाणी. सवित्रे नमः. हा, कुठला? मरीचये. बर, मरीचे, बर, छान.
कोण करतं काय ते सूर्यनमस्कार? 12 नमस्काराचे 12 आदित्य. नामं असतात. हो करतो. आदित्य. आहे की नाही? पृथ्वी, धरती, भूमी, माता, पृथा. पृथ्वीला म्हणतात बरं का. कळालं? आणखी समान शब्दाची उदाहरणं सांगा. शाळा. शाळेला काय समानार्थी शब्द आहे? शाळेला समानार्थी शब्द काय आहे? प्रशाला, विद्यालय. विद्यालय, प्रशाला, हम्म पाठशाला, पाठशाला. चला, तर विलोम शब्द म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. वेगळे शब्द वेगळे अर्थ, विरोधातले अर्थ. आनंदाला दुःख, दिवसाला रात्र, मोठ्याला लहान, काळ्याला पांढरा, उंचला बुटका. ऊन सावली, हा, ऊनला सावली, लहानला मोठा, लांबला आखूड, उथळला खोल, पातळला घट्ट, जवळला लांब. ओके. मृतला जिवंत, चुकला बरोबर, शेवटला सुरुवात. एक मिनिट. हॅलो. आता शब्द रचना. उपसर्ग बघा. आता कोणी उपसर्गाचं विचारलं होतं बघा. शब्दाच्या आधी जोडला जाणारा भाग म्हणजे काय? स्टुडंट्स, आवाज येतोय का? उपसर्ग. हो मग सर. येस सर. तुम्ही कधी विचारलं मग अशी मला काय तिथं काय होती कॉन्सेप्ट? बघा बरं एकदा. उपसंयुक्त, संयुक्त शब्द आहे. उपसयुक्त, संयुक्त म्हणजे दोन आले ना एका ठिकाणी, आहे की नाही? आणि ते काय झालं, सर्ग झाला म्हणजे एकच त्याला शब्द ऍड झालाय. उपसर्ग. न्यायला फक्त अ जोडले, अन्याय. सुविचार, सुविचार, कुविचार, सत्कर्म, कुकर्म, नकळत, कुकर्म, प्रसिद्ध, कुप्रसिद्ध. आणखी काय? अशुभ, 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 अनिल, अमर्त्य, अमर, अनपेक्षित, अनंत. आणखी काय सांगता येईल? समर्थ का नाही? समर्थ चुकतं का? येस सर. अन्याय, हा. शब्दाच्या आधी जोडला जाणारा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? लक्षात ठेवा. आता परत रिव्हिजन नाही, आता याच्या परीक्षेला जायचे उपसर्ग. आपल्याला, बरं का? उपसर्ग, हा. आता शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा भाग आहे त्याला काय म्हणायचंय? प्रत्यय. प्रत्यय. प्रत्यय, खेळाडू, पाठशाळा, नवरदेव, आहे की नाही? वेळ काढू. आणखी काय? वळणदार, वळणदार, सामर्थ्यवान. आणखी काय सांगा? बलवान, ग्रंथालय, बरदार. पैलवान. क्या बात, पैलवान. लक्षात आलं?
शब्दाच्या विद्यालय ग्रंथ सुरुवातीला येईल ते उपसर्ग आहे, शब्दाच्या शेवटी येईल ते प्रत्यय आहे. आता शब्द भवन म्हणले बघा, मूळ शब्दापासून नवीन शब्द तयार झालाय. आता हे बघा ह्याच्यात तसं काही त्यांनी ठेवलेलं नाही, सुरुवातीला येऊ दे किंवा शेवटी येऊ दे, काही नाही. कामचा कामगार, शिकचं शिक्षण, धावचा धावपटू, आहे की नाही? तर काय प्रत्यय सांगता आणि तुम्ही शब्दभवन सांगा मध्ये मला. जरा कन्फ्युजन होते सर. हम्म? प्रत्यय आणि शब्दभवन मध्ये जरा कन्फ्युजन आहे म्हटलं. प्रत्यय हा, ऐका ऐका ऐका, प्रत्यय शेवटी आलाय की नाही, उपसर्ग आधी आला, हे क्लिअर झालं. मला काय म्हणायचं, एक 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 संकल्पना क्लिअर करू. उपसर्ग क्लिअर झालाय सर? आता कोण बोलले, येस जरा सर, आवाज द्या येस ना सर. मला. हो सर, उपसर्ग क्लिअर आहे, कळलं, प्रत्ययाने हा. क्लिअर झालं. आता शब्द भवन मध्ये काय केलंय बघा त्यांनी. आता मला सांगा, आता तुम्ही म्हणले सर मी कन्फ्युज झालो का, तर कामगार पण लिहिले, मग वर पण शेवटी शेवटी येते. आता शिक्षण मध्ये काय झालं, सुरुवातीला आलं का शेवटी आलं? नवा शब्द तयार झालाय, लक्षात येते का? हो सर. हो सर. तर लग्न हा शब्द आहे बरं का, लग्न. तर लग्नाळू हा नवीन शब्द आहे की नाही? हॅलो. विवाह, विवाहित किंवा हो सर. अविवाहित किंवा वैवाहिक, लक्षात येत आहे? येस पुरुष, पुरुषार्थ, पौरुष, अपौरुष, स्त्री, स्त्रैण, स्त्रीत्व, स्त्री. वेगळे शब्द आहेत का? सांगा उदाहरण, चला. हॅलो बाळांनो. सर, नोकरी करणारा गायत्री. हो सर. नोकरदार असू शकतो का सर? नोकरदार, सर गायत्री. गायत्री, येस. गायक, इथं अर्थाचा काही शब्दाचा संबंध नाही, नवीन शब्द तयार झाला. स्वप्नील, स्वप्न. स्वप्न, स्वप्नील. पाय, पायस, पायाळू, पायगुण, पायपुसणे, पायपोस, पायपीट. लग्नाळू, माया मायाळू, हा. लग्न, लाजाळू, प्रेम, प्रेमिका, प्रेमवीर, जयश्री. प्रेमी. सर जयश्री. हा. जयश्री. जय, जयश्री, विजयश्री, जयी, जयेश, जयोत्सुक, श्रीदेवी. श्रीदेवी, सुमती. देवीश्री. हम्म? सुमनचं कसं करायचं? सुमती. हा, सुमती, बुद्धिमती, सुमती, मती. सुमती, चलो. श्रीमंती. आता संधी आणि समास बघा बरं काय म्हणलंय, दोन शब्दांच्या संगतीत अक्षर बदल होणे. संगतीत बदल झालाय बरं का. बघा बघा, राम आणि ईश्वर काय झाला, रामेश्वर. स्वरांचा मिलाप आहे. ईश्वर मतलब ही आहे का ना, स्वर आहे की नाही. सद्गुरु, सत आणि गुरु, सद्गुरु व्यंजन आहे. हर आणि ईश्वर, हरेश्वर. हरच्या पुढे काय, विश्वर, हर, ईश्वर, हरेश्वर, परमेश्वर. सर याचे प्रकार, सर स्वर संधीचे प्रकार ते काय आले की स्वर संधी, रामेश्वर, परमेश्वर. ऱ्हस्व संधी, दीर्घ संधी. म्हणजे स्वराचे प्रकार पडतात ना सर, ऱ्हस्व सांगा, संधी. तुम्ही सांगा, चला आम्ही ऐकतो. काय तुम्हाला, तुम्ही काय वाचले सांगा. स्वराचे दोन प्रकार पडतात ना सर, स्वरानुसार. हा, आणि उदाहरण सांगा त्याचं. मी तुमची उलट तपासणी घेत नाहीये, मी उलट तुम्हाला विचारतोय की तुम्ही जे वाचलंय ते सांगा.
स्वरांचे म्हणजे दोन प्रकार स्वर 10 स्वरादी 2. 10 स्वर म्हणजे आ इ हे येते त आणि स्वरादी म्हणजे जे अनुस्वार येते ना शेवटचे दोन आहा हे हा स्वरादी हा आहेत. हे दोन स्वरादी आहेत सर. बर बर. हे ओके. वर्णमालेतले आहेत सर हे स्वर स्वरादी हा मुळाक्षरे. पूर्वरूप बरं. संधी, पररूप संधी. कुठली मला संधी? आलं होतं सर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. पूर्वरूप संधीचं उदाहरण कोणतं आहे? पररूप संधीचं उदाहरण कोणतं आहे? या चारीपैकी एक. बर, तुम्हाला आठवतं का सांगा ना, तर मी पुढच्या वेळी सांगेन आणखी. ओके, चला समास. सर यामध्ये गुरु अधिक वर्य गुरुवर्य हे येईल का? गुरुवर्य. बर, अजून आदरणीय ते येतं का सर ते त्यात? कुठल्या प्रकारात मोडतं? तुम्ही 3 प्रकार हे केलात ना वर संधीमध्ये. हा 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 हा. वर, व्यंजन आणि विसर्ग ह्याच्यामध्ये गुरुवर्य कशात व्यंजन मोडतं? व्यंजन व्यंजन. ओके. हम्म. आता समास, दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन नवीन अर्थाचा शब्द. जलपान, पाण्याचे पान आहे का? पाणी पिणे म्हणजे जलपान. द्वंद्व, माता पिता आई वडील. तत्पुरुष मध्ये काय सांगितलं त्यांनी? जलपान. एकच शब्द आहे, पाणी पिणे म्हणजे जलपान. द्वंद्व, या दोन घटक आहेत. हॅलो, माता आणि पिता दोन घटक आहेत, आई वडील. बहुव्रीही, चंद्रासारखं ज्याचं मुख आहे, चंद्रही आलाय आणि मुखही आलाय, आणि म्हणून चंद्रमुखी, ज्याचं मुख, त्याचा चेहरा चंद्रासारखा आहे. कर्मधारे, नील कमल. यात कर्म आहे. कसं कमळ कसं आहे? निळ आहे, निळ कमळ. सराव, राजद्वार, गजमुख. आता राजद्वार कसं आहे सांगा मला? राजद्वार हा तत्पुरुष. तत्पुरुष आहे, राज्याचं द्वार. आणि बहुव्रीही मध्ये काय झाला? गजासारखं मुख. तर म्हणींवर आपण आलो होतो. म्हणी म्हणजे काय? तर अनुभवावर आधारित असलेल्या शब्दांचा बोध म्हणजे म्हणी. इथे बघा, काही दिलाय बघा प्रश्न. घरचा आहेर नाही, स्वतःकडे काही नसताना देणे. ठीक आहे, पुढचा टॉपिक घेऊ, चला. आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बद्दल पण चर्चा केली होती. त्यालाच आपण सूचनात्मक आणि अप्रत्यक्ष वाक्प्रचार असे म्हणालो. वाक्य प्रकार. ओके. तर विभक्तीचं एक मला हे विचारायचं होतं. हा, आत्ता आपण आत्ता ह्याच्यामध्ये होतं का आपल्या कॉन्टेंट मध्ये? पुढच्यात आहे ना ते? नाही नाही सर. हा. पुढच्यात घेऊ आपण. आता आपण आता मला सांगा, या दोन वाक्यात काय फरक आहे? राम म्हणाला मी शाळेत जातो, राम म्हणाला की तो शाळेत जातो. हे बघा, पहिल्या वाक्यात रामाचे शब्द जसेचे तसे सांगितलेले आहेत. दॅट्स वाय इट इज अ डायरेक्ट स्पीच. बदल केला का रामाच्या शब्दात? काय म्हणता राम? मी शाळेत मी जातो. शाळेत जातो. फिनिश. आणि खाली काय केले? रामाचे शब्द आपल्या भाषेत, म्हणून त्याला काय म्हणायचे? अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट स्पीच. ओके. इंग्रजी आणि मराठीचे दोन्हीतले नियम सारखे आहेत. तुम्ही इंग्रजी शिकलाय की नाही मॅडम? डायरेक्ट इनडायरेक्ट घेतलंय का? येस. आता बघा,
सूचनात्मक वाक्य म्हणजे काय? वाक्याचे शब्द जसेच्या तसे सांगणे. राम म्हणाला मी शाळेत जातो. सीता म्हणाली मी जेवण करते. गीता म्हणाली मी गाणं गाते. सुधीर म्हणाला मी तयार आहे. त्यांच्या वाक्यामध्ये शब्दांमध्ये कुठलाही बदल केलेला नाही आणि म्हणून त्यांना काय केले? कॉमा इंटू इन्व्हर्टेड मध्ये, किंवा त्याला आपण काय म्हणतो, मराठीत काय म्हणतो, अवतरण चिन्हांमध्ये त्यांना टाकलेलं आहे. हेच वाक्य जेव्हा अप्रत्यक्ष होते, म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजे काय? दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला हा निरोप सांगते की राम म्हणाला की तो शाळेत जातोय. आता ते समोर राम हजर आहे का? हॅलो. दुसऱ्या व्यक्तीनं तिसऱ्या व्यक्तीला रामचा निरोप दिलाय की राम म्हणाला की तो शाळेत जातो. सीता म्हणाली की ती गाते. गीता म्हणाली की ती नाचते. सुधीर म्हणाला की तो वाचतो. लक्षात येतंय का? हॅलो. बोलते रहो येस सर. हो सर. हो का जागते रहो? हो सर. डायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्हे वापरली जातात आणि इनडायरेक्ट मध्ये अवतरण चिन्ह काढल्यामुळे की किंवा म्हणून हे शब्द वापरले जातात. इनडायरेक्ट मध्ये पण इंग्लिश मध्ये पण असंच आहे ना, दॅट वापरतो आपण. हो सर. हॅलो. येस सर. येस हो सर. हो येस. सर. हो असंच आहे हो सर. सेडचं आपण टोल्ड करतो. बरोबर आहे ना? हो सर बरोबर आहे. शिकवा जरा मला थोडं थोडं. अवतरण चिन्हे काढून कीचा वापर. राम म्हणाला मी खेळतो. राम म्हणाला की तो खेळतो. इथं काय झालं? इनडायरेक्ट खेळ. झालं. आपण कॉमा टाकतो. इंग्लिश मध्ये काय करतो आपण? काय करतो इंग्लिश मध्ये? राम सेज दॅट ही इज प्लेइंग किंवा ही प्लेज. दॅट म्हणतो की नाही आपण इंग्रजी ह्याच्यात? येस सर. हो. इथं काय वाक्यांना आलं? जोडण्यासाठी वापरतात सर. इथं काय आलं? की आलं. राम म्हणाला की तो खेळतो. सीता म्हणाली मी अभ्यास करते. सीता म्हणाली की ती अभ्यास करते. तर याच्यामध्ये काळात कसा बदल होतोय बघा. राम म्हणाला मी शाळेत जातो आणि इनडायरेक्ट नंतर घडले ना घटना, आहे की नाही? मग साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ झालाय. आपण याच्यावर पण चर्चा केली होती, आठवते का? काळ कसा बदलणार आहे? साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ होणार किंवा साधाच भविष्यकाळ पण होणार. राम म्हणाला की तू शाळेत जात होता. आज त्या दिवशी, उद्या आजला काय होणार आहे? दॅट डे. उद्याला नेक्स्ट डे. आणि कालला आपण लिहिताना आपण कसं लिहितो? टुडे आय एम गोइंग टू स्कूल. टुमॉरो आय विल बी देअर. येस्टरडे आय वॉज इन माय कॉलेज. आणि जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट सांगता तेव्हा तुम्ही काय म्हणता? ही वॉज इन हिज कॉलेज बिफोर दॅट डे. ही विल बी देअर नेक्स्ट डे. and he was happy that day. लक्षात येते मला काय म्हणायचं ते? का डोक्यावरून जाते? हो सर. लक्षात नाही. येत आहे. बाकीचे लोक काय पांघरून घेऊन बसले काय? 36 मधले एक जणाचाच आवाज येतोय. आहे सर. येस गारठ्याचा सर. परिणाम येस. आहे का? लक्षात येते. आता असेल, नाव असेल तर दॅट टाइम असणार. इथं असेल तर हिअर असेल तर देअर असणार. का? तर ते इनडायरेक्ट झाले, कारण त्यावेळी ती व्यक्ती किंवा तो प्रसंग घडून गेला ऑलरेडी आणि सांगणारी व्यक्ती त्रयस्थ आहे. तिने विचारले कॉमा तू कुठे जात आहेस? तिने विचारले की मी कुठे जात आहे. व्यक्ती बदलल्यामुळे व्यक्ती आपल्या पद्धतीनं त्या वाक्याचा बदल करत असते. आता आज्ञार्थक वाक्य काय म्हणले? आई म्हणाली, मदर सेड रीड, आहे की नाही? वाचन कर. डू रीड. आईने सांगितले की वाचन करावे. मदर टोल्ड दॅट डू रीड.
हॅलो, आर यू वेटिंग? येस सर. येस सर, येस. आता उद्गारवाचक काय केलंय? ती म्हणाली वाह किती सुंदर आहे, आणि मग इथे त्यातलं उद्गारवाचक काढून टाकलंय, अवतरण चिन्ह काढून टाकले. ती म्हणाली की ते खूप सुंदर आहे. खूप सुंदर. त्याच्यातले वरचे सगळे दागिने अलंकार काढून टाकलेले आहेत. हा, आता हे जर इनडायरेक्ट करा. राम म्हणाला मी पुस्तक वाचतो. कोण करेल? राम म्हणाला की तो पुस्तक तो वाचतो. पुस्तक वाचतो. व्हेरी गुड. सीता म्हणाली मी गाणे गाते. सीता म्हणाली की ती गाणे गाते. गाणे आई गाते. म्हणाली घरी जा. आई म्हणाली तू घरी जा. आई म्हणाली की की तू घरी जा. हा. शिक्षक म्हणाले तू अभ्यास करतोस का? ओ शिक्षक माईक. म्हणाले मी अभ्यास करते का? शिक्षक म्हणाले मी अभ्यास करते का? मी अभ्यास करते का? करतो का? अजय म्हणाला मी उद्या शाळेत येईन. अजय म्हणाला की तो उद्या शाळेत येईल. ओके. अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वाक्यांचे प्रकार बघितले. सूचनात्मक वाक्याला आपण प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट असं म्हणतो. वाक्याचे थेट शब्द असतात. अप्रत्यक्ष वाक्यात अर्थ तोच असतो, पण स्वतःच्या भाषेत ते लिहिलं किंवा बोललं जातं. मुख्य बदल होतात, त्याची अवतरण चिन्ह निघून जातात, सर्वनाम वापरलं जातं, आणि काळ आणि कालवाचक शब्दांमध्ये बदल. तर कालवाचक शब्द कुठले? टुडे, दॅट डे, yesterday, बिफोर डे, नेक्स्ट डे, टुमॉरोला. ओके. हॅलो. येस सर. येस सर. नेक्स्ट. सर अलंकार व छंद, हम्म. शब्दालंकार, अर्थालंकार. घेऊया. तर शब्दांच्या जाती आहेत ना आणखी एक? सुरुवातीला घेतलं होतं आपण सुरुवात जाती आहे की नाही? त्या पिरियडला नव्हते सर मी. आणि जे टॉपिक आहेत ना शब्दांच्या जातीमध्ये, त्यात अजून पॉइंट्स पण आहेत त्यात. पहिले लेक्चर आपल्या शब्दाच्या जातीवर झालं होतं ना? हो सर, हो. म्हणजे काय झालं याला? हॅलो. एक मिनिट. एक डाऊट होता सर. हम्म. क्वेश्चन पेपर मध्ये सर हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा ह्याचे कवी असे जे क्वेश्चन आहेत ना सर, हा. म्हणजे तुमच्याकडे एखादी अशी लिस्ट आहे का जी म्हणजे जे फेमस म्हणजे फार त्यांचं मोठं नाव असलेलं लेखक आणि त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे असं? टाकले ना मॅडम, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ते लिस्ट आहे ना, ऑलरेडी दिलेली आहे ती, आणि मी ग्रुपला पण टाकले. चेक केले सर. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, अनेक शब्दाबद्दल एक शब्द अशा आहेत सर. मला ते म्हणजे पोएट्री आणि त्यांचे रायटर्स म्हणजे त्यांची लिस्ट हवी होती. मी टाकले मॅडम, असेल तर. ग्रुपला टाकली आहे. जवळजवळ एक 7 ओके, का मी 8 ऍपला चेक पीडीएफ. केले सर. नाही 7-8 पीडीएफ टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये हे मराठी पुस्तकं आणि प्लस टोपण नावं पण आहेत बघा. आपल्या ग्रुपला टाकले ओके व्हॉट्सअप. सर.
हो तुम्ही पहा. ओके ओके सर. मी नसेल तर ऍपवर पुन्हा पाहिलेली सर. नसेल तर मी पुन्हा एकदा आज पाठवून देतो. ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुम्ही जर सर ऍपला गेलात तर ऍपला आपल्याकडे सगळ्या नोट्स उपलब्ध असतात. ऍपला पाहिले सर मी म्हणी अर्थ विरुद्धार्थी समानार्थी हेच आहेत. ठीक आहे, याची पण ते यादी सर right टाकतील, याची पण यादी टाकतील सर. हा पुन्हा एकदा टाका सर प्लीज. ओके चलो. आता शब्दांच्या जातीबद्दल आपण बोलूया. शब्दांच्या 8ही जातींबद्दल आपण चर्चा केली होती. त्यातली पहिल्या, आता ते PDF ओपन होत नाही आपलं, पण हरकत नाही, आपण चर्चा करूया. आपल्या सगळ्यांसाठी त्या विषय आपण सांगोपांग चर्चा केलेली होती आणि त्याच्यानुसार आपण त्याचा सराव करू शकतो. नाम होतं आपलं सगळ्यात पहिल्यांदा होतं, किंवा संज्ञा हा शब्द वापरला जातो. संज्ञा म्हणजे काय? एखाद्या नाम. व्यक्तीचं नाव, वस्तूचे नाव त्याला संज्ञा असे म्हणतो. उदाहरणार्थ राम, सीता, एखादी टेबल, व्यक्ती, पुस्तक. वस्तू किंवा ठिकाणाच्या नावाला आपण संज्ञा किंवा नाम असे म्हणतो. उदाहरण सांगता येईल? पूजा, टेबल, खुर्ची, कपाट. ओके. पुढचं आहे सर्वनाम. सर्वनामाबद्दल काय सांगता येईल? नामाबद्दल जे विशेष माहिती नामाऐवजी देणाऱ्या शब्दाला शब्द सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण? मी, तू, हा, पूजा गाणे जो, गाते. कोणी असे शब्द. सर्वनाम. पूजा गाणे गाते. हम्म. सर्वनाम विचारतोय तुम्हाला मी. खरंच झोप लागलेली दिसते. तो, ती, असं ते. येस, म्हणजे तो, ते शब्द ती, येतील सर त्याने, त्याच्यामध्ये त्याला, सर्वनामामध्ये. है की नाही? हा नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला शब्द सर्वनाम. सर्वनाम असे म्हणतात. विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द उदाहरणार्थ? विशेषण असे म्हणतात. गोड, पूजा कडू, छान गाणे उच्चार. गाते. पूजा छान गाणे गाते. व्हेरी छान. गुड. अजून? गुलाबजामुन गोड आहेत. व्हेरी गुड. निलेश हुशार आहे. हुशार. गुलाबी थंडी, बोचरी थंडी, कडाक्याची थंडी, हम्म. है की नाही? थंडीचे किती प्रकार आहेत? हवीशी थंडी, गोठवणारी थंडी, आणखी सांगा. रुबाबदार, बहारदार, रंगतदार, लज्जतदार, नमुनेदार. ही सगळी काय आहेत? विशेषण. तर क्रियाविशेषण. क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा क्रियापद. सांगा बरं उदाहरण. वेगाने धाव. राम वेगाने धावतो. धावणं काय आहे? हळूहळू चालतो. क्रियापद आहे का ना? पूजा धावणं स्वयंपाक त्याबद्दलची करते. विशेष क्रियापद. माहिती सांगितली म्हणून क्रियाविशेषण. राम वेगाने धावतो. वेगाने विशेषण. सीता सावकाश चालते. सावकाश. सावकाश. तन्मय गोड गातो. राम खूप सुंदर लिहितो. राम छान लिहितो. छान. ओके. क्लिअर? आता पुढचं कुठलं आहे? क्रियापद नंतर क्रियाविशेषण. क्रियापद म्हणजे काय सांगा चला. हॅलो सर, हा. पुढील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? स्वप्नालू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल, आपलं पडका काय किल्ला. चाललंय मॅडम? तुम्ही कुठे निघाला? विशेषण आपलंच विचारते सर. काय विचारते त्यातलं? धातू साधित विशेषण कोणते? हा. स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल, पडका किल्ला. धातू साधित विशेषण म्हणजे पडका काय किल्ला माहिती? येत आहे का मॅडम? पडका किल्ला. हा धातू साधित म्हणजे तेच. त्याची सांगा. थोडीशी मला व्याख्या हवी होती सर. आमरीन नेमकं सांगा. माझं पडका उत्तरही किल्ला, सर. पडका किल्लाच आहे, पण त्याची थोडीशी व्याख्या हवी होती मला.
व्याख्या नाही मॅडम, ते शब्दावरून आपल्याला अर्थ समजून घ्यावा लागतो. समजायला धातू साधित पाहिजे. म्हणजे हा, मग धातू ते तुम्ही साधित कसं म्हणजे ओळखलात मॅडम पडका किल्ला हे धातू साधित विशेषण आहे म्हणून? मग हे धातूमध्येच येत आहे ना मॅडम. मग धातू म्हणजे नेमकं काय मॅडम? तर किल्ला धातूमध्येच येत आहे, पडका किल्ला. आणि मग त्याच्यामध्ये बोलकी बाहुली काय येईल मॅडम? मग बोलकी बाहुली काय येईल? बोलकी बाहुली हे विशेषण आहे, ते बोलकी आहे ना. ठीक आहे, ऐका. आता हे विशेषणाचे जे विशेषणच वेगवेगळे प्रकार आहेत की नाही. हॅलो, हा सर. या संदर्भातली एक नोट मी ग्रुपला टाकतो. आता आपल्याकडे ते नाही आहे अवेलेबल, की ज्याच्यातून आपल्या या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. क्लिअर? बोलकी बाहुली सुद्धा धातू साधित विशेषणच येते बहुतेक, पण नाही थोडीशी ऐका, मला त्याची बहुतेक व्याख्या. नका, ऐका तुम्ही, ऐका, बहुतेक वर नका जाऊ. मी स्वतः ग्रुपला या संदर्भातली जी नोट आहे क्लिअर ती तुम्हाला टाकतो, विशेषणांचे प्रकार. ओके. तर पुढे क्रियापदाच्या नंतर काय होतं परत? क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. क्रिया विशेषण झालं. आणखी क्रिया विशेषणामध्ये कर्तरी कर्मणी प्रयोग येते ना सर? हा, कर्तरी प्रयोग ते म्हणजे जिथं लक्षात कर्त्याला येईना झालं. प्राधान्य आहे आणि कर्मणीमध्ये कर्माला प्राधान्य आहे. विरामचिन्हांविषयी पण आपण चर्चा केली होती. कुठली कुठली विरामचिन्हे होती सांगा, एक एक जण. चला, पूर्णविराम, अवतरण चिन्ह, अवतरण एक चिन्ह, एका वेळी. स्वल्पविराम. विकारी स्वल्पविराम. विकारी काय? पूर्ण झालंच नाही ना सर. हे हा, शब्दांच्या जाती पूर्ण कुठं झालंय सर? आता किती तर राहिल्या? कुठल्या राहिल्या? झालंय सर आपलं क्रियापद विशेषण नाम 6 सर्व झाले का 7 झाले? कुठल्या विकारी राहिल्या शब्द सांगा? अविकारी कुठले घटक राहिले. राहिले? सर, संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण 5 झालेत. शब्दयोगी अव्यय आणि उभयनवी अव्यय कवच वगैरे राहिले. सांगा, शब्दयोगी अव्यय. अव्यय हॅलो, तुम्हीच सांगा सर. जे शब्द ना सर नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. उदाहरण सांगा. उदाहरण म्हणजे असं झाडाखाली, तिच्याकरिता, हम्म त्यासाठी असले शब्द येतात सर त्याच्यामध्ये. त्यापुढे, त्यानंतर. हा. आणि दुसरा कुठला आहे शब्दान्वयाच्या नंतर? उभयान्वयी. उभयान्वयी अव्यय. हा, त्याचं कोण सांगते उदाहरण? वाक्यांना जोडून येतात सर याचे शब्द. सांगा उदाहरण. चला. परंतु, म्हणून असले शब्द जे वाक्यांना जोडतात. 2 मॅडम वाक्याला. याच्यामध्ये पण राम घरी आहे, राम घरी आहे म्हणून सीता आनंदी आहे. परिणामबोधक. सीतेने अभ्यास केला म्हणून ती पास झाली. भरपूर पाऊस पडला त्यामुळे चिखल झाला. झाला. मॅडमनी प्रश्न विचारला म्हणून उत्तर मिळाले. ओके स्टुडंट्स, येस सर, बोला. झाले का 8 का राहिले अजून काही? केवळ प्रयोग एक आहे ना. केवळ प्रयोग एक आहे सर. काय चर्चा झाली आपली केवळ प्रयोग बद्दल? झालीच नाही. निव्वळ वापरायचं म्हणून ते वापरलं असतं. म्हणजे निवळ वापरायचं म्हणजे कसं? उगाच वापरायचं? आपल्या मनातल्या भावना जे काही विचार आहेत त्यांना त्या अवयवातून मांडवायच्या असतात, त्याला म्हणतात केवल प्रयोगी अवयव. त्याच्यामध्ये पण उदाहरण आणखी सांगा. असतात. उद्गारवाचक शब्द तर छान, शाबाश, मौन अरे दर्शक बापरे, प्रकारचे प्रकार अरे रे पडतात. रे रे रे, अगाई, छे छे, छे छे, क्या बात, अबा बाबा, आहा हा, वाह. अरे चा. आलं लक्षात? तुमचे भाव प्रकट करतात. क्लिअर? जाऊया विरामचिन्हांकडे. येस. घ्या पहिले विरामचिन्ह सांगा. चला. स्वल्पविराम.
पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम. सांगा स्वल्पविराम कधी वापरतो? जेव्हा एकापेक्षा अधिक गोष्टींची आपण यादी करतो, अनेक घटक दाखवताना मध्ये आपण स्वल्पविराम स्वल्पविराम वापरतो. आपण वापरत असतो. पुढं त्याची यादीच नाही आपल्याकडे. पूर्णविराम. पूर्णविराम, एखादे वाक्य वाक्य पूर्ण पूर्ण झाले झाल्यानंतर की पूर्णविराम दाखवण्यासाठी वापरला. पूर्णविराम. अर्धविराम, 2 वाक्य जोडण्यासाठी 2 आपण छोटी अर्धविराम वाक्ये. वापरतो. आणखी कुठला आहे? अपूर्णविराम. अपूर्णविराम. अपूर्णविराम म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी हम्म काय? जसं की सर आपण उदाहरणार्थ गणितामध्ये वापरतो. एखादं वाक्य पूर्ण झाल्यानंतर 2 टिंब देऊन पुढे संख्या वगैरे लिहितो असे. विसर्ग. विसर्ग म्हणजे काय? आणखी कुठलं विराम चिन्ह आहे? अवतरण चिन्ह आहे. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह. हा, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. विशेष गोष्टी सांगण्यासाठी अवतरण चिन्ह वापरले जाते. विशेष महत्वाच्या गोष्टी वापरण्यासाठी डबल अवतरण चिन्ह वापरले जाते. अजून काय? हॅलो, संयोग चिन्ह सर. हा, संयोग चिन्ह कधी वापरतो आपण? 2 शब्द जोडताना. हा, घ्या सर्वर. हा, अर्धविराम. हे बघा, ज्यांचा परस्पर संबंध नाही असं वाक्य जेव्हा आपण मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यामध्ये अर्धविराम वापरतात. संयुक्त वाक्यातील समान वाक्य वेगळे दाखवण्यासाठी ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हाती होती. काय लिहिले बघा, ज्यांचा परस्पर संबंध नाही. हॅलो, वाचताय का? लक्षात येते का? पण निरनिराळ्या हो सर. वाक्यांमध्ये त्यांचा वापरला जातो. ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्य जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा अर्धविराम वापरतात. 2 छोटी छोटी वाक्य उभयान्वयी अवयवाने जोडली जातात. ढग गरजत होते इथपर्यंत आलं एक, पण पाऊस पडत नव्हता. विरोधार्थी शब्द आहेत का नाही? त्या देशात राजा होता तरी सत्ता लोकांच्या हातात होती. वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही, परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांनी सगळीच संपत्ती उधळून लावली. अपूर्णविराम, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास आता कसं दिले बघा, आपण लिहितो की ना, आपण पण उदाहरण लिहिताना एक्झाम्पल म्हणतो, चिन्ह कसे केले? 2 डॉट आहेत एका खाली एक. तर पुढील दिवस शुभ आहेत. 9 पंचांगात असतं असं 9, 12, 18, 15 किंवा खालील प्रमाणे वक्त्याचे प्रकार 1, 2 किंवा राज्यकर्त्यांचे प्रकार लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही अशा अर्थानं. किंवा इथं कसं लिहिलं बघा, आहेतच्या पुढे 2 डॉट आहेत आणि मग 9, 12, 18, 15 काय असेल ते लिहिलंय. पुढे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह हे वाक्याच्या शेवटी वापरलं जातं आणि याला प्रश्नार्थक वाक्य असतं. त्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. तुमची परीक्षा कधी आहे? सुरेशचं लग्न कधी होणार आहे? रमा कधी घरी येणार आहे? त्यानंतर आहे उद्गारवाचक, उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी. सहज जनरल भावना नाही, उत्कट जी भावना त्यासाठी आपण वापरतो. शाबाश, असाच अभ्यास कर, छान, हीच खरी देशसेवा आहे. अरे बापरे, किती मोठा साप.
वाक्याच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी त्यांनी काय केलंय? उद्गारवाचक चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. अवतरण चिन्ह, एखाद्या वाक्यावर जोर द्यायचा असल्यावर किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्ष सांगायचे असतील तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसे तसे घेतले असता दुहेरी अवतरण चिन्ह. आपण डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये बघितलं, ऍज इट इज जर समजा राम म्हणाला मी घरी आहे, तर मी घरी आहेला आपण काय केलंय? डबल अवतरण वापरलंय. डबल अवतरण चिन्ह. हा, आहे की नाही? किंवा वाक्यात समजा एखादी महत्वाची गोष्ट सांगायची आपल्याला, रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. राजधानी. ओके. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. ऐतिहासिकला केलंय त्यांनी. सर आपली मग आपण त्याच्यामध्ये करी सिंगल चुकी. पण येऊ शकतं का सर? हम्म? अवतरण चिन्ह जे आहे ना, डबल पण येऊ शकतं आणि सिंगल पण येऊ आता शकतं. डबल एकेरी कुठं आणि वापरले दुहेरी. बघा? एखाद्या एकेरी. व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे वापरले तर डबल आहे. रामदास स्वामी काय म्हणले? आपले आपण करी स्तुती तो एक मूर्ख, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाय. रामदास स्वामी म्हणतात, आहे की नाही? आणि जर दुसऱ्या माणसाने सांगितल्यानंतर काय म्हणलंय की एखादी महत्वाची गोष्ट अप्रत्यक्ष सांगायची तर सिंगल वापरलंय. अवतरण चिन्ह एकेरी आहे. वाक्यावर जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्ष सांगायचे असल्यास. ओके. संयोग चिन्ह, यालाच आपण डॅश असं म्हणतो मराठीत. काय म्हणले त्याला? ते अथवा किंवा अशा अर्थाने संयोग चिन्ह वापरतात. दोन कालावधी शब्द दाखवण्यासाठी सुद्धा जोडताना. संयोग चिन्ह वापरतात. 5 ते 15 वयोगट. 5च्या मध्ये आपण रेष ओढतो, डॅश दाखवतो आणि 15 करतो. बऱ्याच वेळा आपण 2 शब्दांच्या मध्ये देखील संयोग चिन्ह वापरत असतो. वारा, 12-12 रुपये तुम्ही सगळेजण द्या. 15-15 वर्षाचा संघर्ष आहे. 16-16 किलोमीटर आम्ही चालत गेलो. शेजारी शेजारी. ओके. काम आयुष्यात यश मिळवायचं असेल तर क्रामको त्यागावा लागेल. आता अपसरण चिन्ह तर तसंच वापरलंय बघा. पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे किंवा पुढे हे चिन्ह वापरतात. बघा, आधी आपण सांगितलेला मजकूर जर स्पष्ट सांगायचा आहे तर त्याच्या आधी किंवा पुढे ते वापरले जातात. आता बघा खाली उदाहरण काय दिलंय? भक्तीने वाहिलेली फुले, मग ती कोणतीही असो, देवाला प्रियच वाटतात. दशरथाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पूर्वी सांगितलेल्या माहितीच्या पुढे काय केलं त्यांनी? ते स्पेसिफाय केलं, स्पष्ट करण्यासाठी त्याच्या पुढे चिन्ह वापरले. दशरथाचे 4 पुत्र. तर कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला? मराठी भाषेत किती विरामचिन्हे आहेत? तर मराठी भाषेत 10 विरामचिन्हे आहेत. हा प्रश्न येऊ शकतो. विरामचिन्हांची गरज काय आहे? विरामचिन्हे ही आपल्याला भाषा आणि मजकूर समजण्यासाठी गरजेची आहेत. विरामचिन्हे आपल्याला कधी विराम द्यावा किंवा कधी कोणत्या शब्दांवर ताण द्यावा हे सांगतात. तर मराठी विरामचिन्हांची यादी बघा कशी दिली आहे. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह इत्यादी. तर अशा प्रकारे ही वेगवेगळी अवतरण चिन्हे आहेत किंवा विरामचिन्हे आहेत ज्यांचा आपण आपल्या भाषेमध्ये अगदी चपखलपणे वापर करतो. आपली भाषा त्यामुळं अर्थपूर्ण होते, रंजक होते. त्यातल्या भावभावना व्यवस्थितपणे पोहोचवल्या जातात आणि त्यामुळं आपला संवाद सुलभ आणि प्रभावी होतो. अशा प्रकारे आपण ज्या काही संकल्पनांचा अभ्यास केला होता त्यांचा उहापोह करण्याचा, त्यांची उजळणी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला आज जसं मी तुम्हाला आता म्हणालो की विशेषणांचे प्रकार किंवा आणखी ज्या काही मला काही गोष्टी मला असं वाटतील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या सर पाहिजे. अजून अलंकार राहिलाय सर. अलंकाराचा वेगळा टॉपिक घेऊ आपण. अलंकार आणि अलंकाराचं छंद. उद्या लेक्चर घेऊ आपण वेगळं पूर्ण. सगळे ओके. अलंकार घेऊ त्याच्यामध्ये.
आणि या प्रकारे त्या अलंकाराच्या लेक्चर सोबतच आता जे आज काही एक दोन शंका आपल्याकडे होत्या त्या शंकांचे आपण व्यवस्थित निरसन करू. ओके. हॅलो, समजलं का? आज एवढी चर्चा झाली, समजली का? समजलं.